नमस्कार, मी ऋतुजा विरामने स्वागत करते तुमचं। आज आपण माझ्या माहेरच्या शेळ्या यात्रेचा व्हिडिओ पाहणार आहोत। स्किप न करता पूर्ण पहा। खूप मजा मस्ती केली आम्ही। इकडे आमचे बच्चे कंपनी गप्पा मारत बसलेले आहेत। अंघोळा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता तयारी करून ही वाट पाहतायत तमाशा कधी चालू होतोय आणि आम्ही कधी जातोय याची। तोपर्यंत इथे गप्पा टप्पा चाललेले आहेत त्यांच्या। बाहेरून माझा छोटा भाऊही आलेला होता, मटण आणायला गेलेला भिलारला, तिकडून आणून दिलं आणि इथे आता आम्ही सगळ्यांनी भेळ तयार केलेली ती भेळ खात आहोत। घरीच तयार केलेली आणि सगळे असे एकत्र बसून आम्ही भेळेचा आस्वाद घेतला। खूप छान भेळ झालेली, त्याच्यामुळे सगळ्यांनी आवडीने खाल्ली। हे आमचे घरातले सगळे मेंबर आहेत। इकडे आमच्या या बाजूच्या वहिनी आहेत, त्यांच्या पाचही बोटात चांदीचे दागिने होते, ते खूप आवडले मला। त्या माझ्याशी बोलत होत्या कधी आल्या वगैरे। इकडे खाली दुकानं आहेत, बांगड्यांची दुकानं, खाऊची दुकानं, खेळण्यांची दुकानं अशी लागलेली आहेत। माहेरवासनींना सगळे बांगड्या भरतात, त्याच्यामुळे बांगड्याचं दुकान यात्रेत आमच्याकडे असतं आणि हे खाऊचं प्रसादाचं दुकान आहे। इकडे लेडीजचं सगळं पर्स, ज्वेलरी वगैरे आहे। इकडे ही ज्वेलरी वगैरे होती खाली आणि खेळण्यांची दुकानं भरपूर होती, कारण लहान मुलं यात्रेत खेळणी खूप खेळतात घेतात, त्याच्यामुळे खेळण्यांची दुकानं खूप आलेली होती। छोटंसंच गाव आहे पण खूप छान असं यात्रा भरवली जाते इथे। हे पहा, लहान मुलांची किती खेळणी आहेत आणि भरपूर दुकानं आहेत। आमचे बच्चे कंपनीही मागून राऊंड मारून आलेले, तमाशा काही चालू झालेला नव्हता त्याच्यामुळे हे राऊंड मारून आलेले। आईस्क्रीम वगैरे खाऊन झालेलं होतं त्यांचं। नंतर मीही गेलेली होते, त्याच्यामुळे ही परत आता इकडे आलेली होती। इकडे पाणीपुरी नको नको बोलून घेतलीच आणि शेवटी सगळ्यांनी एक एक पाणीपुरी खाल्ली। खायची नव्हती त्यांना, पण मी बोलले घ्या तर घेतली आणि सगळ्यांनी मग छान आहे असं रिप्लाय दिला। आवडली सगळ्यांनी, त्याच्यामुळे सगळ्यांनी खाल्ली। नंतर आम्ही इकडे मंदिराजवळ आलो। इकडेही खाऊचे आणि आईस्क्रीमचे वगैरे गाड्या लावलेल्या होत्या। इथे मंदिर परिसरातच तमाशा चालू झालेला होता, लोकनाट्य। ही काठी आहे देवाची, काल आपण व्हिडिओमध्ये पाहिली ती। आणि इथे आता लोक जमायला लागलेली आहेत। पंचक्रोशीतील लोक इकडे तमाशा बघायला आणि गावातीलही सगळी जेवढी आलेली आहेत तेवढी थोडीफार का होईना पण येतात ह्यांची कला पाहण्यासाठी। एक एंटरटेनमेंट म्हणून हा लोकनाट्य तमाशा भरवलेला असतो गावाने मंदिर परिसरातच, आणि छान ती कला आपली सादर करत आहेत लोक। आता थोड्या वेळाने येतील, आता सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे लोक काही जास्त आलेली नाही आहेत। दोन तीन गाणी पाहून आम्ही पुन्हा घरी आलो। इकडे येता येता काही घेत होते लोक। इथे आमच्या मुलींनीही काही वस्तू घेतल्या, त्याच्यात एक खेळणी एक घेतली होती। ही पहा, छोटीशी अशी एक यात्रेची आठवण म्हणून हे खेळणं घेतलेलं आहे आणि सगळे त्याच्या पाहत आहेत, लहानपणीच्या आठवणी जाग्या करत आहेत, कसं खेळतायत पहा। त्याच्यानंतर इकडे आमच्या वहिनींनी, दोन्ही वहिनींनी मटण चिकन केलेलं होतं तयार। खूप छान झालेलं आहे मटण चिकन आणि आम्ही आता सगळे जेवायला बसलेलो होतो। सगळ्यांनाच खूप आवडलं, सगळे छान झालं आहे असं सांगत होते। खूप छान बनवलेलं होतं। जेवण झाल्यानंतर आम्ही शॉपिंगला चाललेलो। काय शॉपिंग करतोय आता पाहूया। खाऊ घ्यायचा, बांगड्या घ्यायच्या, चला बघूया काय होतंय शॉपिंग आमचं। इकडे माझी मैत्रीण भेटली, तिच्याशी आम्ही छान गप्पा मारत उभ्या होतो। लोक भेटत होती, कारण सगळेच यात्रेनिमित्त कुठून लोक येतात, त्याच्यामुळे सगळे एकत्र भेटतात, बोलतात। सगळ्यांचे काही व्हिडिओ घेत बसले नाही मी। नंतर इथे माझी बहीण बांगड्या भरायला बसलेली होती, तिला हव्या तेवढ्या बांगड्या तिने भरून घेतल्या
सगळ्याच माहेरवासनींना इकडे यात्रेनिमित्त बांगड्या भरल्या जातात. तिच्यानंतर मीही भरल्या. माझ्या हातात बांगड्या होत्या त्याच्यामुळे मी अशाच घेतलेल्या घालण्यासाठी. बहिणीने मात्र हातात घालून घेतल्या. नंतर इकडे वहिनीने माझ्या प्रसाद वगैरे घेतले आणि भाच्याजवळ दिले घरी ठेवायला. तोपर्यंत आम्ही थोडीशी शॉपिंग केली. इकडे मुलंही छान अशी उड्या मारत आहेत. नंतर आम्ही घरी येऊन रील केल्या. खूप छान रील झाल्या, सगळ्यांना खूप आवडल्या. नंतर जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही रात्रीही तमाशा होता. महिला मंडळ दिवसाचं तमाशा बघायला जात नाही, त्याच्यामुळं रात्रीचा तमाशा ठेवलेला होता महिला मंडळांसाठी खास. हे पहा, महिला मंडळ ही खूप जमलेलं आहे. दिवसाचे महिला काही तमाशा बघायला आलेले नव्हते. ही लोककला आहे त्यांची, ती आता पाहण्यासाठी रात्रीचे आलेले आहेत. आम्हीही आलेलो होतो थोडा वेळ. छान यांनी कला आपली सादर केली. आम्ही 4-5 गाणी पाहिली आणि नंतर आम्ही घरी निघालो होतो. इकडे आम्ही घरी आलेलो आहोत. भावाने माझ्या भाचीला फोन केला. अमेरिकेला भाची असते. पहिल्यांदाच ती यात्रेला नव्हती, त्याच्यामुळे सारखे फोन होत होते पण व्हिडिओमध्ये घेतलं नव्हतं. आता हा पहिलाच आहे तिचा कॉल जो व्हिडिओमध्ये मी घेतलेला आहे. घरात आलो नंतर चिडवत होते हे, कारण अमेरिकेला जेवणाचा टायमिंग झालेला होता, त्याच्यामुळे सगळे पाहुणे जेवलात का असं गाणं बोलत आहेत व्हिडिओ कॉलमध्येच. ही माझी भाची आणि तिचे मिस्टर सूरज आणि गौरी. आणि एक रील माझी व्हायरल झालेली होती लग्नातलीच, माझ्या भाचीच्या लग्नातली, तीही तिला बोलून दाखवत आहेत. अशी मजा मस्ती आमची खूप चालू होती. हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.